यानंतरची बातमी आहे कोल्हापुरातून, कारण कोल्हापुरामध्ये सध्या पावसाचा जोर चांगलाच वाढलाय। राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरलेलं असून पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील 44 बंधारे हे पाण्याखाली गेलेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या पावसाने चांगलाच जोर धरलाय। कोल्हापूर शहरासह पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची गती वाढली आहे। राधानगरी धरण सुद्धा पूर्ण क्षमतेने भरलं असून सध्या धरणाचे 4ही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा 26 फुटांवर जाऊन पोहोचली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कालपासून पावसानं जोर धरला आणि काल धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडल्यामुळे राधानगरी धरण 100% भरले। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना पाणी पातळी झपाट्याने वाढवत आहे। पंचगंगा असेल, भोगावती असेल आणि कृष्णा नदी काठच्या काही गावांनाही आता पाणी पातळी वाढत आहे। त्याचबरोबर आता पंचगंगेची पाणी पातळी कोल्हापूर शहरातील 26 फुटावर आहे। जर पाऊस असा जोरदार राहिला आणि धरण क्षेत्रामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडत राहिला तर हेच पंचगंगेचं पाणीचं पात्र बाहेर येईल आणि शहरामध्ये पाणी जाऊ शकतं। प्रशासनाने सर्व नदीकाठच्या गावांना आणि त्याचबरोबर प्रशासनाने नदी शेजारी राहणाऱ्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय आणि पावसाचं पाणी जर वाढत राहिलं तर ह्या कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर शहरामध्ये पूर येण्याची शक्यता दाट दिसते। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।